म्हणजे जेव्हापासून मी तुला ओळखतोय तेव्हापासून एकतर तू पोरांना हाणतेस, किंवा पोरांकडे संशयाने बघतेस, किंवा पोरांना शिव्या घालतेस. पण आजकाल आमच्यात राहून थोडी थोडी हसायला लागलीस. काय आहे ना, तुम्ही सगळे इतके कॉमेडी आहे ना, मग मला हसावंच लागतं. कोण पण हसेलच की. ए मला शिकव ना असं हसायला. काय? मला शिकव ना असं हसायला. काय पण काय शिकव ना. अरे कसं कसं असं कसं शिकव? कसं कसं फॉर्म आहे कसलं तरी. अगं काय लिहिलं ते वाच ना. कॅप्टन कुकला धडा शिकवला, पण आता धडे शिकायची वेळ तुझी आहे. पिठलं भाकरीची परीक्षा पास झाली, आता 12वीची परीक्षा पास हो. शिंदूच्या शिक्षणाची काळजी तू घेते तशी तुझ्या शिक्षणाची आम्ही घेऊ. मुलीच्या जातीला काही बोललं की तुला राग येतो ना, पण समाजात मानानं उभं राहायचं असन तर दंडात बळ लागतच, पण मोठी डिग्री पण लागते. पास झालीस तर आम्हाला मुलगी पसंत आहे. फ्रॉम टफी बाळ तू मुक्ता. ऍडमिशनचा फॉर्म आहे. अरे मला खवापासून खूप शिकायचं होतं. म्हणजे लहानपणी असं खूप वाटायचं आपण लई शिकावं, मोठं व्हावं. शेतामध्ये जेव्हा गोपनीनं पाखरांना भुरकन उडवायचे ना, तेव्हा असं वाटायचं पायलट व्हावं आणि आपण पण पाखरांबरोबर भुरकीन उडावं. पाटाच्या कडेला झाडाखाली वाचत बसायचे मराठीचं पुस्तक, तेव्हा असं वाटायचं की याच झाडाखाली आपण शाळा सुरू करू आणि इथंच पोरांना मराठी शिकवू, मराठीची बाई हो. कधीतरी वाटायचं कलेक्टर व्हावं, मग वाटायचं डॉक्टर व्हावं. नशिबानं साथ नाही दिली कधी. आधी बापामुळे शाळा सुटली, नंतर मास्तरांनी वर्गाबाहेर काढलं फी नाही भरली म्हणून. पण तरी काहीतरी करत शिकत राहिले मी. आवड होती मला. जेव्हा मायला पाहिलं ना थकलेलं, तेव्हा शिक्षणाला राम राम ठोकला आणि मुंबईला आले. मग तर काय तुम्हीच भेटले मला. पण आज बघ ना, आज तुमच्यामुळं मी इथं आले. तुमच्यामुळं शिंदू शाळेत परत जायला लागली. तुमच्यामुळं मायला पैसे कमी पडत नाहीत आज. आणि परत माझं शिक्षण सुरू होणार आहे, ते पण तुमच्यामुळेच. थँक्यू. पुढची चिठ्ठी आनंदीसाठी आहे. आमच्याकडे सखी आहे
पण तुझ्याकडे पक्की आहे. शिटी वाजवणाऱ्याकडे तुझं गिफ्ट नक्की आहे. ती शिट्टी कोणाला येते शिट्टी वाजवता? मला येते वाजवता, एका हाताची, दोन्ही हाताची, बिन हाताची. बाई अजून कोणाला वाजवायला येते शिट्टी? बाई, हा शिट्टी नाही, हा भोंगा आहे. बाई पण ही शिट्टी आहे आपली. एवढंच लक्षात ठेवा की आपल्याकडे काही नाहीये. उगाच तपासणी वगैरे नकोय आपल्याला. हो पण मग कोणाला वाजवता येते शिट्टी? ब्रो कृष्ण का नहीं है? कृष्ण कॉमनली बासरी वाजवतो, पावा. शिट्ट्या वाजवत फिरताना मी कधी ऐकलेलं नाहीये. ट्रॅफिक पोलीस. हा काय हायवे आहे का? मग कोणाला येते शिट्टी वाजवता? जाऊ दे बाबा, 2 कोड्यांमध्येच ना माझं डोकं असं जड झालं. हे चहा पिणार आहे का कोणी? चहा चहा मला चालेल, चहा चालेल. काय होतं टॅनिननी काय होतं, ब्रेन सेल्स ऍक्टिव्हेट होतात. फास्ट फास्ट प्रोसेस होते असं. मला अर्धा कप. आणते. हमेशा तुमको चाहा चाहा. शी काय गाणं म्हणतेस? मुक्ता, परी, गौरव, पप्या लवकर या, शिट्टीवाला सापडला. बाई कुठे? हा डोंट टेल मी. आता आपण 6 सोडून एक 7वा माणूस आहे या घरात. बाई सांगत होतो. That's very भीतीदायक ब्रो. अरे लपवणार कशाला? तुमच्या समोर आहे. कुठे आहे? बाई तुला बास होत आहेत का? अरे भास कसले? तुमच्या समोर आहे शिट्टी वाजवणारा हा कुकर. अरे भाई किती सोपं होतं. इतकी सिली यार. काय? तुमच्याकडे सख्खी आहेत, माझ्याकडे पक्की आहेत. माझी फॅमिली, माझी माणसं. आपण त्या लग्नाला कोणासाठी गेलो होतो सगळे? तू कोणासाठी गेला होतास? आनंदीसाठी. तू कोणासाठी गेली होतीस? आनंदीसाठी. माझ्यासाठी ते 4 दिवसांची ओळख आपली. आणि तुम्ही माझ्यासाठी आलेला तिकडे. हे बरं. आधी चिडायचं, बोलायचं, मग मिठी मारायची, प्रेम दाखवायचं. परी, जिथे प्रेम असतं ना तिथे हे सगळं असतं, चिडणं, रागवणं. आणि मी तुमच्या सगळ्यांची आई आहे ना आता. तर आई कधी कधी चिडते, रागवते, रट्टे देते. म्हणून तिचं प्रेम काय खोटं असतं का? नाही ना. माझंही तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मी बोलले.
आणि तुझ्यावर ज्यांचं प्रेम नाहीये ते मला नाही आवडत. मूर्ख आहेत ते सगळे, बिंडोक आहेत, डम आहेत, फालतू आहेत. नाही आवडत मला कोणीच. मी का अशी आहे? मला का असं केलं? ये तुझा लाड कर, तुझी पप्पी घेते. अरे हे काय काय फोटो आहे हा? काहीच कळत नाही कोणाचं काय. काय फोटो आहे हा? हा? हे किती भीषण दिसतोय पण हे. मी घरातला सगळ्यात छोटा मुलगा वाटतोय एवढं. अगदी नक्की. खाऊन खाऊन एवढा सांड झालेला हा लहान मुलगाच आहे हा. अरे आणि तू मी हे वाटतं ग, कुटुंब प्रमुख, सगळ्यांना धरून ठेवणारा असा, अत्यंत वात्सल्याने भरून असा पावलेला असा एक. म्हातारी होय. पुढची चिठ्ठी बघू. परीसाठी आहे. पण कालीला कळतच नाही. बघू ना. काय आहे भैये? म्हणजे मला माहितीये काय. फॉलो मी. परी अगं परी, अगं ती माझी डायरी आहे, पर्सनल डायरी. अगं मी वाचून माझा क्लू आहे यात. ए भाई, वाचले तर वाचू दे, चांगल्यात कविता. हा मस्त आहेत मस्त. तू कधी वाचलंस? छान असतात त्या कविता असं म्हणतोय तो. हा, व्याकरणाचा गोंधळ. हा, छान असतात कविता. इन जनरल छान असतात कविता. हा. हा. काय ग परी, काय ते? विकीचं कार्ड आहे. मागे लिहिलंय कॉल मी. कर की. नको. भाई गेम आहे, करावं तर लागेलच. माझी लाईफ गेम नाहीये ना. राहू दे. विल स्किप दिस वन. हा, परी कॉल कर. नाही. परी तुला आठवतंय तुझ्या लग्ना दिवशी मी तुला सतत सांगत होते बाबांना खरं सांग सगळं, तेव्हा तू ते नाही ऐकलंस. पण जेव्हा तुझ्या बाबांना सगळं खरं कळलं तेव्हा त्यांनी काय केलं? तेव्हा त्यांनी तुझा निर्णय प्रेमाने स्वीकारला, हसत स्वीकारला. हो ना? आपल्यावर खरं प्रेम करणारा माणूस ना आपल्या गोष्टी प्रेमाने स्वीकारत असतो, त्या बरोबर असो वा चुकीच्या. माझंही रुपेशवर खरं प्रेम होतं. त्याची चुकीची गोष्ट स्वीकारली ना मी प्रेमापोटी. आणि विकीचं जर तुझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तोही स्वीकारेल हे सगळं. खात्री आहे मला. तसं नाही झालं तर? अगं पण तसं नाही झालं तर हरकत काय? तो तुझ्यावर चिडेल, रागवेल, रडेल, पण तुला किमान याचं समाधान असेल ना की तू त्याच्याशी प्रामाणिक राहिलीस आणि स्वतःशी सुद्धा. हे बघ, विकी रडेल पण किमान त्याला हे कळेल ना की तुझे विचार काय, तुझी इच्छा काय. आणि आज जर विकी तुझ्या परत येण्याची वाट बघत असेल तर त्याला या बंधनातून मुक्त करायला नको का? युअर
आर राईट पण चल 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 कमॉन कमॉन कमॉन. बाई लाव फोन. परी 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 परी. कमॉन परी पटवर्धन, यू कॅन डू इट. येस. कमॉन. हॅलो हॅलो विकी. ओळखलंस? नाही, मला वाटलं कुठली तरी स्वॅग नवीन गर्लफ्रेंड शोधली असली आणि बरी आहे मी. तू कसा आहेस? हॅपी? आय एम सॉरी. I'm sorry. I'm really, really sorry. I'm sorry. माझा गोंधळ उडाला विकी. लग्न, जबाबदाऱ्या, मॅरिड लाईफ, यार खूप स्ट्रेस आला यार. नको होतं मला. यु नो, मी आता ज्या 5 लोकांबरोबर राहते ना, त्यांच्यामुळे कळलं यार मी किती सेफ राहिले ना. हवं ते मिळालं, मागितलं ते दिलं, हवं तसं जगले यार. आणि माझ्या बाबू बरोबर जे आयुष्य जगले तेच तुझ्या बरोबर नव्हतं जगायचं मला. मी तुला सांगायचा खूप प्रयत्न केला पण मला कळलंच नाही कसं सांगायचं. लग्नाची तारीख ठरली, लग्न ठरलं, तयारी झाली, पण I couldn't tell you. Sorry. I know तू खूप खुश होतास, तू एक्साइटेड होतास आणि I would have loved our life together, Vicky. पण त्या दिवशी जर मी पळून गेले नसते ना, तर आज तू, आपल्या फॅमिली आणि मी कोणीच खुश नसतं यार. मी तुला सांगायला हवं होतं. I'm sorry. माफ करशील? थँक्स. विकी, आमच्या हॉटेलचं सगळं इंटिरियर मी केलंय. सगळे म्हणतात छान झालं. तू ये कधीतरी. तुला वाटलं, तुला जमलं तर ये कधीतरी. बाय. Thanks. Ah, no.